पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाची ध्यान. कारण असं ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं. देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. आपण मंदिर उभा केलं भगवान कन्हैयाचं, रामाचं, कृष्णाचं, भगवान बाबांचं, साधूची, संताची, देवाची मंदिरं उभी राहिली की त्याचा अगोदर पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते. किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर मूर्ती आहे, किती ताकदीची फरशी आहे, याच्यावरून मंदिर पूर्ण होत नाही. मग मंदिरावरती कळस धारण झाला की मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. तसं काल्याचं कीर्तन झालं, भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह, मंदिर पूर्ण झालं. म्हणजे काल्याचं कीर्तन परिपूर्णतेचं आहे. नाही कळालं, दुसरं उदाहरण आहे. परमगंगेशी सिंधू प्रवेशू. या देशातल्या सगळ्या गंगा समुद्राला जात असतात बरं का. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, का फिडीत पापताप पोखित तरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. काय गोड ओवी आहे माऊलींची. समुद्रा जाय आप, आप म्हणजे पाणी, गंगेचं पाणी समुद्राकडे धावतं. एकदा गंगा समुद्राला मिळाली की तिचा प्रवाह पूर्ण झाला. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह पूर्ण झाला. पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा असायच्या, आताही आहे. आपल्या गावाला आहे शाळा, इथं समोरच शाळा आहे. शाळेमध्ये आपण जायचो. हे पूर्ण माझ्याकडे बघा. आपण शाळेमध्ये जातो. काही मुली आता जातात, मुलं आता काही जाऊन आलेत, काही जाऊन आलेले. आपण शाळेमध्ये जायची कल्पना करा. 25-50 मुलांचा वर्ग भरलेला असतो. 25 मुली या बाजूने, 25 मुलं या बाजूने. गुरुजी वर्गामध्ये आले, पांढरा खडू हातामध्ये घेतला आणि काळ्या बोर्डावरती वाक्य लिहिलं गोदावरी. काय वाक्य लिहिलं? गोदावरी. आणि वर्गातल्या 50 पोरांना विचारलं, पोरांनो आपला आजचा विषय गोदावरी. गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? वर्गामध्ये 50 पोरं होती, कुणालाच त्याचं उत्तर देता येणार. पण सगळ्यात मागच्या बेंचवर एक आपल्या अकोल्याचा बाळू नावाचा पोरगा बसला होता. गणितात नापास, इंग्लिशमध्ये नापास. त्याला हिंदी येत नव्हती, मराठी नीट लिहिता येत नव्हती, शुद्ध लेखन येत नव्हतं. पण गावात सप्ताह सुरू झालं की दिवशी महाराजांच्या पखवाजाला टेकून बसायचं, पखवाजाला कणिक आणून द्यायचं, भगवान महाराजांची चाली ऐकायचं. गावात सप्ताह सुरू झालं की चटई टाकायचं, कीर्तनात पावल्या खेळायचं, टाळ घ्यायचं. त्यामुळे त्याला आजचं उत्तर माहिती होतं. ना हातवर केला, गुरुजी मी सांगू. गुरुजीला आनंद झाला, बुवा कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज कसं काय उत्तर द्यायला लागला, सांग म्हटले. बाळ्याला पहिल्यांदा चान्स आल्यामुळे बाळ्या बेंचवर उभा राहिला. पहिल्यांदा चान्स आला त्याला. गुरुजीने विचारलं, बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळू म्हटला, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, क्या बात है बाळू, वा रे वा बाळू, शाबास, क्या बात है. पुढं कुठं गेली गंगा? गुरुजी साधा नव्हता. पुढं कुठे गेली? पुढं कुठे गेली म्हटल्यावर बाळ्या काय अकोल्याचा कमी नव्हता. तो म्हटला, गुरुजी जशी ब्रह्मगिरी पर्वतावर निघाली तशी ती कुशावर्त नावाच्या कुंडात आली. शाबास. पुढं कुठे गेली? पुढं म्हटले नाशिकच्या रामकुंडात, पुढं नांदूर मधमेश्वर, पुढं कोपरगाव, पुढं कायगाव टोका, पुढं पैठणचा नाथसागर. बाळूच्या लक्षात आलं गुरुजी काही थांबत नाही. पुढं कुठे गेली, पुढं कुठे गेली, पुढं कुठे गेली. गावं काही संपायची नाही, धरणं काही आटपायचं नाही, काला काही व्हायचं नाही. म्हणून बाळ्यानं शेवटचं उत्तर दिलं. बाळ्या म्हटलं, गुरुजी या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणात गेली राहू द्या, या गावाहून त्या गावाला गेली राहू द्या. जशी गंगा पैठणच्या नाथसागरातून निघाली, बीड जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, त्याच्या खाली परभणी जिल्हा, त्याच्या खाली नांदेड जिल्हा, अशी मराठवाड्याला पाणी देत देत एकदाची ती गंगा समुद्राला जाऊन मिळाली. उत्तरच ठेवलं नाही बाळ्यानं. आता जशी निघाली तशी गुरुजी समुद्राला जाऊन मिळाली. गुरुजी जरा पुढच्याच घरातला होता. गुरुजी म्हटलं, पुढं कुठं? आता कशात पुढं कुठं गेली? बाळ्या म्हटलं, गुरुजी तुमच्या डोंबल्यात गेली. काय बोलता? गंगा एकदा सागराला मिळाली की गंगेचं जीवन पूर्ण होतं. अकोलेकर, तसं काल्याचं कीर्तन झालं की शंकर महाराजांनी ठेवलेली भागवत कथा पूर्ण होते. म्हणजे काल्याचं कीर्तन शेवटी करायचं, ते परिपूर्णतेचं. चला 2 नंबर, काल्याचं कीर्तन. आणि त्या कीर्तनात कृष्णाचं चरित्र का सांगतात? दत्त नाही, पांडुरंग नाही, संत नाही, शूर नाही, वीर नाही. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी गायीन ते लिला. चरित्र पवाडे राखिल्या सवंगड्या सहित गायी, गायीन कन्हैयान चोरीन यशोदान गवळणीन. हेच का सांगायचं? तर त्याचं कारण आहे, परिपूर्णतेचं कीर्तन काला आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण आहे. बाकीचे देव आहेत, अंश आहेत, अंशांश आहेत, आवेश आहेत आणि पूर्ण आहे.
पण परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारहा बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे 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 बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे वा बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे याच्या खोड्या किती सांगू ग याच्या खोड्या किती सांगू ग महिपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे 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 काय म्हणते ती गवळण यशोदेला अगं यशोदे तुझा पोरगा तुला सामान्य वाटतो साधा वाटतो लहान वाटतो पण याच्या खोड्या किती सांगू ग महिपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे अगं तुला गोड वाटतो पण समुद्राची शाही केली हिरू पर्वताची लेखणी केली पृथ्वीचा कागद केला तरी सुद्धा तुझ्या पोराचं वर्णन होत नाही प्रश्न असा आहे समुद्राची शाही केली मेरू पर्वताची लेखणी केली पृथ्वीचा कागद केला तरी कृष्णाचं चरित्र सांगता येत नाही मग तुकाराम महाराजांना आपण विचारू महाराज आम्ही तर कथा ऐकली कीर्तन ठेवलं मग आम्हाला कसा कळेल कन्हैया समुद्राची शाही मेरू पर्वताची लेखणी पृथ्वीचा कागद केला तरी सांगता येत नाही मग त्याचं चरित्र नेमकं काय तुकाराम महाराज आपल्याला सांगतात देवाच्या चरित्रातला एक भाग अभंगाच्या पहिल्या
नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन कायाची उष्टावळी करती नामाचे चिंतन करती करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन पाहता बदले खयत्याची उष्टावळी अरे वा खयत्याची उष्टावळी खयत्याची उष्टावळी खयत्याची उष्टावळी खयत्याची वा 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 जरा जोरात वाजा जोरात जोरात सध्याची 20ची टीम भारी आपली बरं का. अभिषेक शर्मा काय ऋषभ पंत काय के राहुल काय कुंकुन सिक्सच मारतात मार पहिल्या बॉलला सिक्स मारतो तो अभिषेक शर्मा कुंकुन असा इकडे झाला तसं आमच्या वारकरी संप्रदायातला तरुण गायक सध्या 20चा गायक आहे महाराज कोणत्याही बाजूनं गातो वा काय गोड चाल वा दीपक महाराज आवाजानं तुमच्या दीपक म्हणजे प्रकाशच पडला हो बरं का. काय गोड चाल लावली अभंगाच्या पहिल्या चरणाला पाहता गोवळी तुकोबाराय म्हटलं काय चरित्र घडलं बुवा म्हटले पाहायला गेलं तर गायीच्या धारा काढणारे गोपाळ तुमच्या माझ्यासारखे शेतकरी गोपाळ साधं काम करणारे गोपाळ पण चरित्र असं घडलं विश्वाच्या मालकानं त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं खाय त्यांची उष्टावळी काय झालं चरित्र देवानं ताटातलं उष्ट खाल्लं एक वाक्य आहे का समाज बोलल्यानं जिंकला जातो शत्रू कपटानं जिंकला जातो ऐका राजा कलेनं जिंकला जातो मित्र सत्यानं टिकला जातो आणि देव भावानं घरी आणला जातो लक्षात आलं तर बघा माणसं कुणाचंही कीर्तन ऐकत नाही चांगलं ऐकलं तर मग 2 तास आधीच येतात चांगलं असलं की कुठपर्यंतही ऐकतात नाही तर मग बोर झालं की अर्ध्यातून उठून जातात का ज्याला बोलणं जमलं त्याचं कीर्तन लोक ऐकत असतात बोलणं जमलं पाहिजे काही लोक भारत स्वतंत्र झाल्यापासून आमदार आहेत पडलेच नाहीत ते अजून का पडले नाही बोलणं जमलं त्यांना ज्याला बोलणं जमलं तो समाजावर कब्जा मिळवत असतो बरं का तरुणांनी ध्यानातच ठेवा ज्याला जिल्हा परिषद लढायच्यात आता बरं का समाज बोलल्यानं जिंकला जातो हात जोडा आणि गोड बोला महाराज मधुरा वाणी ओठी संतांनी सांगितलंय तुका म्हणे वाव पोटे साचानी मवाळ मितुल्यानी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची मुख्य अमृताची वाणी गोड बोललं पाहिजे विचिते वचन असं गोड बोललं पाहिजे सत्य बोललं पाहिजे तुम्ही गोड बोललात की लोक तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात चला समाज बोलल्यानं जिंकला जातो शत्रू कपटानं महाभारत नावाचा ग्रंथ आहे भीमाचं दुर्योधनाचं गदायुद्ध लागलं गदायुद्धाचं शास्त्र आहे कमरेच्या खाली गदा मारायची नाही आणि तो दुर्योधन वज्रदेही आहे त्याला फक्त मांडीवरच त्याची मरण आहे आणि हे फक्त देवाला माहिती आहे गांधारीला माहिती आहे दुर्योधनाला माहिती आहे भीमानं गदा मारल्या पण त्या हसायचा त्याला गदा लागत नव्हती देवानं हाक मारली भीमा त्याच्या मांडीवर गदा मार तर तो भीम म्हटला देवा कमरेच्या खाली गदा मारत मार मी सांगतो ना देवानं मारायला लावली दुर्योधन संपवला कथा संपली कपटानं शत्रू जिंकला जातो शत्रू दुसऱ्यानं नाही कपटानं समाज बोलल्यानं मैत्री टिकवायची मैत्री अकोल्याची माझी भगवान महाराजांची माझी दीपक महाराजांची माझी ऋषी महाराजांची माझी तर मैत्रीमध्ये खोट चालत नाही मैत्रीमध्ये सत्य लागतं सत्यानं मैत्री टिकली जाते राजा जिंकायचा मग भगवान महाराजासारखा आवाज पाहिजे तुमच्या ऋषी महाराजासारखा हात लग्गीला पळायला पाहिजे व तुमच्या कलेनं राजा जिंकला जातो बरं का कलेनं राजा प्रसन्न होत असतो तसं देवाला याच्यातलं काही लागत नाही गिरीधर लाल तो भाव का भुका तो तुमचं दुसरं काही पाहत नाही अंतरीची घेतो गोडी गोडी पाहे जोडी भावाची राम देव सोयरा दिनाचा अर्थ एकच आहे देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला तुमचा भाव शुद्ध असू द्या मंदिरातला देव घरी येतो बघा भाव शुद्ध पाहिजे शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला इतका शुद्ध भाव आहे महाराज त्या गोपाळांचा
कोणी प्रेम करू शकत नाही त्यांच्यासारखं. आपण करू शकत नाहीत प्रेम. गोपाळांनी किती प्रेम केलं महाराज. अरे संसार कीर्तनात सांगता येत नाही कृष्णा बाबा, शंकर बाबा. कीर्तनात जर संसार सांगितला तर लोक त्या कीर्तनाचं कीर्तन ऐकत नाहीत. कीर्तनकार चांगला नाही म्हणतात, त्याचीच गाडी त्याचाच बंगला सांगतो. बघा संसारात कीर्तनात जर संसार सांगितला तर लोक तुम्हाला बाजूला करतील, पण गवळणीचा संसार सांगितल्याशिवाय, गोपाळाचा संसार सांगितल्याशिवाय विश्वातल्या वारकरी संप्रदायाचा काला होत नाही. काय नवल आहे. संसार सांगायचाच नाही, पण खोड्या सांगितल्याशिवाय, गोपाळ सांगितल्याशिवाय काला होत नाही. का? प्रेम तितकं करावं लागतं महाराज. तुम्ही प्रेम करा, देव तुमच्या घरी येईल महाराज. तुमचा भाव शुद्ध ठेवा, नक्की घरी येईल. बघा पेंद्याच्या घरी कडी केली होती म्हणे एकदा. कडी तुमच्याकडे कडी करतात? तुम्ही हा म्हटले म्हणजे महिला करतात ना, आपण म्हणजे खायला येत महाराज. कडी करतात ना. अय पोरींनो बोलू नका. कडी येते ना कडी? तुम्हाला येतो का? बरोबर येतो, तुझ्या हातची खायला येतो एक दिवस. बरं काय कडी, कडी आपल्याकडे कडी करतात मराठवाड्यात. पूर्वी आहे ना, इकडे बघा, इकडे बघा, काल्याच्या कीर्तनालाच असायची शिरा भात कडी. आता माझ्या तोंडाला पाणी यायला लागलं बरं का. कडी असा आयटम आहे, कधीही करा आणि कोणत्याही वेळी करा, कधी करा, तोंडाला पाणी. ताकाचे असते, दह्याचे असते, आमसुलाचे असते, थोडीशी तिखट असते, थोडीशी आंबट असते. फक्त ऐका, तोंडाला पाणी बिण्याला काही येऊन देऊ. अशी कढी केली होती पेंद्याच्या घरी. अशी चटकदार फोडणी दिली होती पातेल्यामध्ये कोणी, त्याच्या आईनं. जिरे, मोहरी, चटणी, कढीपत्ता टाकला, चटकदार अशी फोडणी. त्याचा वास आला दारामध्ये. चटकदारच वाजिलं बरं का. असं ते दारामध्ये त्याचा वास फिरला. इकडे बघा. आणि वास आला तर ते पेंद्या धावतच आला. आई, आई काय केलं गाई? आई म्हटलं अरे चटक्याचं ऊन पडतं, थोडी थंडी वाजून आली ना, म्हणून आपल्याला प्यायला कढी केली. असं काय? दे बरं मला. आता पोरानं मागितली, आईनं त्याच्यासाठीच केली होती. आईनं लगेच एका ग्लासामध्ये दिली. तुम्ही माझ्याकडे बघा. ग्लास भरून कढी आली आणि पेंद्यानं ती कढी तोंडाला लावली. जशी कढी प्यायला सुरुवात केली, त्याच्या जिभेला चव लागली की खतरनाक कढी झालती ना. लई टेस्टेड हो, अगदी बरोबर मीठ, अगोदर थोडीशी आंबट, लई छान हो, अशी भारी झालती ना. त्याला वाटलं राव एवढी चांगली कढी माझ्या कृष्णाला किती आवडल, माझ्या कानाला किती आवडल, माझ्या मित्राला किती आवडल. याला भाव म्हणतात महाराज. आपल्याला जे आवडतं ना ते देवाला नेलं पाहिजे. आपल्याला जे चांगलं दिसतं ना ते देवाला नेलं पाहिजे. मग तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, असं काही नाही. देवाकडे जात जा. शबरी माता बोरं घेऊन जायची, भाव आहे तिचा. जनाबाई दलता दलता देवाला बोलवायची, भाव आहे तिचा. चोखोबाराय भजन करता करता देवाला बोलवायची, भाव आहे. तुकोबाराय डोंगरावर नाचायचे, ज्ञानोबाराय आळंदीला. काय किती कथा सांगू महाराज. मला भाव आहे, भाव. कढी आवडली पण त्याने आईला सुरुवात केली. म्हटलं आई मला ही कढी जरा तांब्याभर, लोटीभर देते का? ते काय झालं, त्या पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं लई भांडण झालं. आणि याला कढी न्यायची होती यशोदेच्या पोराला. आईच्या लक्षात आलं याला कढी न्यायची, जरा याच्या मित्राला म्हणजे कृष्णालाच न्यायची. आई म्हटली बघ केंद्या, तांब्यात, वाटीत, ग्लासात, जगात, मगात मी देणार नाही. यानं आईला घुमायला सुरुवात केली. आई काय तुझ्या हाताला चवे, किती मस्त कढी केली गाई, लय भारी गाई, तुझ्यासारखी जमणार नाही गाई. आई म्हटली मला घुमू नको, मी तुझीच आई आहे. लोकांना असं, पोरांना असं वाटत असतं बरं का आपली आई भोळी आहे. आई भोळी नसते महाराज. आई आपल्यापेक्षा डबल हुशार असते, फक्त ती भोळ्याचं सोंग आणते महाराज. तिचा स्वभाव आहे महाराज. आईसा मातेचा स्वभाव ती गरीब दाखवते. तिला सगळं माहिती असतं. बाळाचे पाय तिनं पाळण्यातच पाहिलेले असतात. तुम्हाला आई कळणार नाही पोरांनो. आई व्हायचं असेल, आई काय असते. 9 महिने 9 दिवस 2-4 किलोचा दगड पोटाला बांधून दाखवा आणि पाणी भरून दाखवा. शेतातलं काम करून दाखवा, स्वयंपाक करून दाखवा, मग तुम्हाला आई कळेल महाराज. त्याच्याशिवाय आई कळणार नाही. झोपून दाखवाल्या हातरुणावर. ही गादी आहे ना, 2-4 बकेट पाणी टाका, याच्यावरून झोपून दाखवा. तुम्ही रात्री सू केली ना, ती बाजूला सरकायची तुम्हाला आणि ती झोपायची त्याच्यावर. आईसारखं कोणी नसतं महाराज. या जगात आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. आई ती आई असते महाराज. आई म्हणजे का आजी, का मावशी, का आत्या, का कोणी नसतं. प्रत्येकीला आईची आठवण आली पाहिजे बुवा. मी आईवर बोलायला लागलो ना, 2 तास तुम्हाला रडूस तर आई सांगू शकतो महाराज. फार गोड असते हो आई. आईसारखं कोण. आमच्या बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुका आहे. त्या अंबाजोगाई तालुक्यात एक तात्या लहाने नावाचे एक डॉक्टर आहे, तात्याराव लहाने. ते वंजारी समाजाचेच आहेत, पण फार मोठं व्यक्तिमत्व. पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना. ते तात्याराव लहाने, ऐका अकोलाकर, ते 6वीला शाळेत असताना त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर आईनंच, त्या डॉक्टरांनी सांगितलं यांना किडनी बसवली तरच जिवंत राहू शकतात. तर आईनं स्वतःची किडनी दिली हो महाराज.
आईची किडनी बसवली त्यांना. ते डॉक्टर अजून जिवंत आहेत. आई मात्र 2 वर्षापूर्वी निघून गेली. आईचं निधन झालं आणि आईच्या मातीला आम्ही सगळे महाराज लोक गेलो होतो. शास्त्री बाबा होते, मी होतो, सगळे बीड जिल्ह्यातले लोक वाटी लावायला गेलो. माती केली शंकर महाराज आणि माती झाल्यावर सगळेजण श्रद्धांजली वाहत होते माईकवर. सगळ्यात शेवटी माईक माझ्याकडे आला आणि मी माईकवर म्हटलं, तात्याराव अजून तुमची आई गेलेली नाही. सगळे लोक माझ्याकडे आवाज गुण बघायला, महाराज वेळा आहे का हा, आत्ताच माती करून आलो. महाराज म्हणतो आई गेली नाही. मी त्याचं उत्तर दिलं, अरे म्हटलं इतका आश्चर्यानं बघू नका. जोपर्यंत तात्यारावांच्या शरीरात त्या आईची किडनी आहे तोपर्यंत आई अजून गेली नाही. किडनी आहे म्हणजे आई आहे. त्या आईच्या किडनीमुळे तात्याराव वाचले. मला का सांगायचं, तुमचा डोळा खराब होऊ द्या, हात खराब होऊ द्या, शिर खराब होऊ द्या. माझा हे हात 2015 साली ॲक्सिडेंटमध्ये पूर्ण कामातून गेला होता. 4 पलट्या मारल्या माझ्या. हे कीर्तन काय सोपे असतात काय. चिपळूणला कीर्तन केलं मी, रामदेव बाबाचा सप्ताह, लय मोठा सप्ताह होता. 50,000 लोक कीर्तनाला होती आणि परत येताना गाडीनं पलटी मारली. माझ्या ट्रकवर ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. हे पूर्ण हार्ट डॅमेज झाला. संभाजीनगरला ऑपरेशन झालं, सगळं नीट केलं डॉक्टरांनी, बसवलं, हाड बसवलं. काय आता वैज्ञानिक युग आले, सगळं ओके झालं. पण त्या हातामध्ये माझी एक शीर दबली होती बरं का. ती शीर अशी हात अशी स्पंदनं द्यायनात, माझी स्पंदनं द्यायनात बरं का. त्या असाच हात राहायचा, फेटा बांधता येणार, कपडे घालता येणार आणि लोक मीठ चोळायला तयारच. बाबाचा हात गेला, बाबा पांगळा झाला, बाबाचा गेला, लोक लय तयार असतात. ते 5-6 महिन्यांनी मी रडायला लागलो. तर आमची आई, मी अक्का म्हणतो तिला, आमची आई मला येऊन म्हणली, बाळा रडू नको, तुझ्या डॉक्टरांना विचार माझ्या हाताची शीर काढून तुझ्या हाताला बसवता येईल का, आणि तुझा हात पहिल्यासारखा फेटा बांधायला कामी आला तर माझ्या हाताची शीर मी द्यायला तयार आहे. बायको अजिबात म्हणली नाही बरं. लग्न झालेलं आहे माझं, बायको म्हणली नाही, फक्त आईच म्हणली. का, मला एवढंच सांग, बसावं नाही लागली आईची शिर. मला हात चालू झाला माझा, त्या डॉक्टरने केला बरोबर. पण मला सांगायचं काय, हे म्हणणारी फक्त आई असते जगात, दुसरं कोणी नाही महाराज. आई फार प्रेमळ असते, आई हुशार असते महाराज. पोरांना वाटून नका देऊ आपली आई भोळी आहे, कुंकू लावते का, ती भोळी नसते महाराज. तिला माहिती असतं. ती पेंद्याची आई म्हटली, मला घुमू नको, मला माहिती आहे तू कशासाठी कडी मागतोय. त्या यशोदेच्या पोराला न्यायची काय तुला कडी, मी देणार नाही. ग्लासात वाटी जगात मगात देणार नाही. पेंद्या म्हटलं, आई मला तुला सगळीची सगळी, पण घराच्या बाहेर तांब्यात ग्लासात वाटी जगात मगात देणार नाही. आता किती अवघड झालं. कडी तर न्यायची, आई तर देत नाही. मग त्यानं डोकं लावलं, म्हटलं आई मला दे एक तांब्यावर. इकडे बघा, आईनं तांब्यावर दिली, यानं तांब्यावर तोंडाला लावली कडी. इथं असा मजबूत लॉक टाकला. कुठं, इथं. इथून जे कडी भरली, आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडात कडी भरली, तांब्यात दिला फेकून महाराज. एवढ्या स्पीडने धावला. ज्याला लवकर जायचं असतं त्याला कायम अडचणी असतात बरं का भगवान महाराज. कायम ध्यानात ठेवायचं. ज्याला 8:30ला पावसाचं बैलगाडीचं आडवी येणार, रेल्वेचं गेटच पाडणार, ट्रॅक्टरवाला मधातच उभं करणार, मोटरसायकलीवाले शिट्टी हरणं वाजवलं तरी तुमच्याकडेच पाहणार. लय अवघड असतं. आमचे रोजचे अनुभव आहेत, फार अवघड महाराज. त्याला लवकर जायचं, त्या पेंद्याला कुणी अडवायचं, पेंद्या गाण्याला काय झालं सांगता येईना. सांगायला जावं तर कडी आतमध्ये जाईल. बोलताच येईना. कसा तरी रस्ता काढत पोहोचला. इकडे बघा, कृष्ण परमात्मा असा भिंतीला हात लावून उभा होता. देवाच्या खांद्याला हात लावला, देवाकडे पाहिलं, तोंड भरलेलं, हाताने इशारा केला, आ करा. काय नवल आहे. विश्वाच्या मालकानं हाताचा इशारा ओळखला, मोठा आ केला आणि पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्या
पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी हो करती नामाचे चिंतना करती नामाचे चिंतना हो करती नामाचे काय गोड शब्द आहेत. पाहता गुवळी वा भगवान महाराज खाय त्यांची उष्टावळी. आपल्या तोंडातली कडी देवाला देऊन टाकली. देवानं सुद्धा पिली महाराज ती. तुकोबारायांचं प्रमाण अगदी सत्य उतरलं. पाहता गुवळी साधे गोपाळ महाराज, पण तुम्हाला देवाला आधी द्यावं लागेल बरं. प्रेम द्यावं लागेल, भाव द्यावं लागेल. दिलं की देव सगळं देतो बघा, सगळं देतो. दुर्योधनाला आणि धर्मराजाला द्यूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं बरं. द्यूत म्हणजे जुगार, जुगार म्हणजे आताची पत्ते. कधी खेळायचे नाही बरं पोरांना. ते पत्ते पिसत असतात. तुम्ही जसं त्याला पिसतातच तुम्हाला पिसून काढतात. पिसूनच. आमचा मामा एक लय खेळतो, पिसून गेलाय महाराजाचा पाहावं. पत्ते चांगले नसतात. त्यातले त्यात हे मोबाईलवरच आलते, आता बंद झाले. ते बरं झालं. अरे मी पे आजाव ना महाराज. अशी जाड बाई होती, 1.5 करोड जिते अशी बांधून हाणली पाहिजे बाई. असे मोबाईलवर 1.5 कोटी येत असतात. जरा मोबाईलचा वापर थोडा कमी करा बरं. मोबाईल वापरू नका असं माझं मत नाही, पण जरा थोडं आपल्या लहान लेकराच्या हातात देऊ नका. 10वीच्या पुढच्या मुलीला द्या, 10वीच्या पुढच्या मुलाला द्या. 7वी 5वी 3री 2री 1ली अजिबात नाही. मंचरमध्ये एक गाव आहे. आम्ही आता कीर्तनाला गेलतो तिथं ऋषी महाराज. त्या गावात एक नियम केला आहे. 6च्या नंतर रात्री 10 वाजेपर्यंत कोणत्याच पोरानं मोबाईल बघायचा नाही. 6 वाजता बेल वाजणार गावात. TV नाही, फक्त अभ्यास करायचा. तशी गावं आता मोठी होतील बघा. नाही तर मग आपल्याला व्यसन लागलं. आता काय काय पोरं जेवताना मोबाईल पाहत, खाली पाहतच नाही. बायकोला राग आला, ती ताट घेऊन निघून गेली. याला मिळच नाही. यानं मोबाईल पाहता पाहता 2-4 घास मातीचे खाल्ले. आणि जेव्हा दाताला खडा लागला तेव्हा कळालं बायकोनं ताट नेलं. इतक्या आधीन आहेत मार. काही काही आता मी गेवराईत राहिला शहरामध्ये बीडजवळ. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. खेळता खेळता दुसऱ्याच घरात गेला. जाऊ द्या, त्याचं चुकलं, तो गेला बा गडबडीत. जाऊ दे, त्याचं चुकलं. त्या घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. ती मोबाईलच खेळत होती. तिचं मैत्रिणीला चालू होतं. 300 रुपये राहिले बचत गटाचे, उद्या टाकते, परवा 100 टाकते. ती मॅसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. पाण्यास तांब्या भरून दिला. याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर. हा सोफ्यावर बसला. याला मिळ नाही, तिला मिळ नाही. दोघं शेजारी बसून मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. ओरिजिनल. ते ओरिजिनल जे आलतं का ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली. निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे काय नवले महाराज. 15 मिनिटं एक जण अंधारात शंकर बाबा मोबाईल पाहत होता. दीपक महाराज, भगवानराव. 15 मिनिटं ऋषी महाराज एक जण मोबाईल पाहत होता. मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. 15 मिनिटानं बायकोनं जोरात कानाखाली मारली. मरण ना ते. इतक्या जोरात कानाखाली मारली. जशी मारली, आता दोन्ही कोणी यांनी हाणली. जशी मारली तशी ते म्हणा, बायका हाणायला भेट नाही बरं का. आता तुमच्या अकोल्याच्या बरं आहे, तिकडे संभाजीनगरला जाऊन बघा जरा. त्यांना कण ठोकून काढतात. काय नसतं तसं. दारू पिऊन आल्यावर तर लय हाणतात महाराज. काही नाही तसं. लक्षात ठेवा. जोरात कानाखाली मारली. म्हणा का मारलं. म्हटली काय पाहता मी मोबाईल. किती वेळ झाला. 15-20 मिनिटं झाले. अंधारात मोबाईल पाहतो. म्हटले टॉर्च कशाची लावली. टॉर्च म्हणजे मोबाईलची टॉर्च लावून 15 मिनिटं मोबाईल पाहतो. बायको हाणणार नाही तर काय सांगा बरं. इतके माणसं आधीन झालेत बघा. त्याच्यात महाराज हाका मारल्या तरी बोलत नाहीत, पाहत नाहीत. बाहेर वाईट व्यसन लागू देऊ नका. इंस्टा स्टोरी, फेसबुक स्टेटस. अरा फार वाईट झालं बरं. सावधान. पाहू नका असं माझं मत नाही, पण त्याला थोडा वेळ कमी करा. 1-1 तासानं कमी करा. 2-2 तासानं कमी करा. हनुमान चालिसेमध्ये घालवा, भजनात घालवा, कीर्तनात घालवा. थोडा कमी करा. व्यसन लागेल बरं पोरांनो त्याचं. चला मी का सांगत होतो याच्यासाठी. विठाला विठाला जुगार पत्ते मोबाईलवर आलेत, खेळायचे नाही.
डाव खेळायचा नाही. आपल्या आईची मान खाली जाईल, आपल्या बायकोची मान खाली जाईल असा डाव कधी खेळायचा नाही. हा पोरांनो, आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्याला मान खाली घालून चालावं लागेल असा डाव कधी खेळायचा नाही. अकोला हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे, घरी घेऊन जा, शिकण्यासाठी आहे. गाईचं शेण खाली पडलं तर मातीला घेऊन उठतं, मग कीर्तन काय शिकण्यासाठी, टाइमपास नाही, घरी घेऊन जा बरं का. हे ऐका ऐका अकोला, मी सांगतो ते ऐका. काय 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 जुगार बिगार खेळायचे नाही, पत्ते खेळायचे नाही. ऐका ऐक, दुर्योधनाला आणि धर्मराजाला त्याचं ज्ञान नव्हतं. शकुनी मामाने डाव बसवला होता. तुम्ही महाभारत पाहिलं असेल, कृष्णा मालिका पाहिली असेल. भांजे करायचा असा तो, भांजे, आणि हाताने कवड्या टाकायचा. माझ्याकडे बघा, तुम्ही तसंच भांजेसारखा हात केला म्हणजे घाबर असू द्या, काय नाही काय नाही, वयोवर विठाला विठाला इकडं बघा इकडे बघा. ते भांजे कवड्या टाकायचा तो शकुनी मामा. एक एक डाव, इकडे बघा माझे, पोरीनो लक्ष दे. एक एक डाव उलटा पडायचा आणि कौरव पांडव एक एक डाव हरायला लागले. इस्टेट हरले, संपत्ती हरले, जवळचं सगळं हरले, गदा धनुष्य. ऐका बरोबर, मी काढून देईल बरं तुम्हाला इथून. इकडे बघा माझ्या, इकडे बघा. एक एक डाव करता करता डावावर मांडायला वस्तूच राहिली नाही. आणि धर्मराजानं द्रौपदीला डावावरती मांडलं. द्रौपदीला कवड्या उलट्या पडल्या आणि वहिनी असणारी द्रौपदी दाशी झाली बघा. आवाज दिला दुःशासन, तिला दरबारात घेऊन या. आणि त्या दुःशासनानं ओढतच आणलं तिला दरबारात. तर ती द्रौपदी म्हणायची, दुःशासना जर दरबारात तुम्हाला घेऊन चाललास, तिथं माझे 5 पती आहेत, अर्जुन आहे, भीम आहे. तो भीम माझी तुझी चटणी केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या केसाला हात लावला, तुझे हात तोडल्याशिवाय राहणार नाही. माझा अर्जुन तुला उडवल्याशिवाय राहणार. माहिती नाही हो तिला डाव खेळलेत माझे पती का माझा अपमान झालाय, माहिती नाही. ज्यावेळेला तिला दरबारात आणलं, सगळ्या दरबाराकडे ती मान वर करून पाहत होती. सगळे माना खाली घालत होते. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, स्वतःचे 5 नवरे सुद्धा मान खाली घालून होते. आणि तेवढ्यात तिनं भीष्माचार्याला विचारलं, मला का आणलंय? आत्ता सांगितलेली सगळी कथा कळाली. द्रौपदीच्या लक्षात आलं मला वाचवणारं कुणी नाही. हात वर केले बघा. कोठे गुंतलासी द्वारकेच्या वेळ का सखयाला विला. हातवर करून देवाचा धावा केला तिनं. वेळ कमी आहे, धावतच देव आला. तिला लाखाने साड्या पुरवल्या. दरबार साडी ओढायचा आणि देव साडी बनायचा. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. कौरव साडी ओढायचे, देव साडी बनायचा. तिचं वस्त्र हरण झालं नाही. बरेच दिवसानंतर द्रौपदीनं एक दिवस देवाला विचारलं, देवा माझ्यावर संकट आलं आणि त्या कौरवानं माझी साडी ओढली रे, आणि त्याच्यामध्ये तू मला इतक्या साड्या पुरवल्या. भक्ता कारणे येणे घेतली से आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी. हृदयी धरोनी तुम्ही यासी, खेळावया न्यावो. हृदयी धरोनी तुम्ही यासी, खेळावया न्यावो. माझ्या कानाची नाव भरी घ्यावो, माझ्या कानाची. हे देवा, तू माझ्यासाठी धावत आला, साडी बनला, माझी लज्जा राखली, इज्जत राखली, का बरं? तर ते भगवंतानं द्रौपदीला सांगितलं, अगं द्रौपदी, एकदा मी आणि नारद सुभद्रेच्या घरी गेलो होतो. आणि सुभद्रेच्या घरी थोडं फळं कापताना माझ्या बोटाला जखम झाली. आणि बोटाला चिंदी बांधायची म्हणून त्या सुभद्रेला नारदानं चिंदी मागितली, तर तिनं दिली नाही. आणि धावतच तुझ्या घरी आलो. तू देवाला तुळशीला पाणी घालत होती आणि समोरून माझ्या बोटाचं रक्त पाहिलं तू. आणि डोक्यावरचा पदर खाली घेतला द्रौपदी, कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही आणि माझ्या बोटाला तू चिंदी बांधली.
भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदी तू विचार केला नाही, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून बोट श्री हरीचे कापले ग बाई. बांधायाला चिंधी लवकर देई. सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हास मी. पाठची बहीण झाली वैरीण. पाठची बहीण झाली वैरीण. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण. परी मला त्याने मानिली बहीण. काळजाची चिंधी काढून देईन. एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने देवोनी हरी राखी माझी लाज. चिंधीसाठी आला हरिदारी माझ्या. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. अकोला गाव भगवान बाबावर प्रेम करतं, अहिल्याबाईवर प्रेम करतं, संप्रदायावर प्रेम करतं, छत्रपती शिवरायावर प्रेम करतं, भगवान कन्हैयाच्या कथेवर प्रेम करतं. एवढा समाज आज जिथं जमलाय. शंकर महाराजांनी भागवत कथा ठेवली, 108 कथा करायच्या. एवढे समाज जमलाय, एवढ्या थंडीमध्ये मंडप भरलाय. कधी 10 वाजले आपल्याला कळालं नाही. का बरं तुम्ही आलात? प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण. जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम. पटली पाहिजे अंतरीची खून. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण. प्रीतीची ती जगी खरी लाभावीन. चिंदी पाहोनी हरी झाले प्रसन्न. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला फाडून. स्वतःच्या कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही. देवाच्या बोटासाठी 2 इंचाची चिंधी बांधली, तर त्या 2 इंचाच्या चिंधीच्या बदल्यात भगवंतानं तिच्यासाठी लाखो साड्या पुरवल्या. 2000 रुपये वर्गणी देत असाल तर वर्षात 2 लाख रुपये मिळतील. 5000 देत असाल तर वर्षात 5 लाख रुपयाचं उत्पन्न होईल. 5 लाख रुपये खर्च करत असाल तर वर्षामध्ये 50 लाख रुपये मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण धर्माला बरं याला नाही, याला नाही. देव देश धर्म गाय याच्यासाठी जर तुमचं जीवन असेल, लक्षात ठेवा लाखोनी दिल बघा भगवान तुम्हाला लाखो हातानी. मी द्रौपदीची कथा सांगितली तुम्हाला भावासाठी. भाव असेल ना तर मग सक्की बहीण साडी देत नाही, मानलेली बहीण देते. काय नवले महाराज. जिची पाठीला पाठ लावून आली तिनं दिलं नाही देवाच्या बोटाला, पण अंतकरणातला भाव शुद्ध होता. द्रौपदीनं देवाच्या बोटाचा विचार केला, देवानं तिच्या इज्जतीचा विचार केला. ध्यानातच ठेवा, भाव पाहिजे, दिलं पाहिजे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मवर्तमानवर्तन्ते. मनुष्या पार्थ सर्वशा तया माझी या सायुज्याची चाड. किती ओव्या सांगता येतील.
किती अर्थभरीत तुम्हाला मला बोलता येईल. किती भजन केलं महाराज गोपाळांनी. सांगा गे कुणी सांगा माझा कृष्ण देखिला का कुणी सांगा. माता शोभे पिंपळ पान मेघवर्णाईसा जाण त्याला म्हणती श्री भगवान. अशा गवळणी म्हणा जरा. गवळणी बंदच झाले होय. कुणी आणल्यात गवळणी. राधे चल माझ्या गावाला जाऊ. सारं गोकुळ असं बांधून हाणला पाहिजे म्हणणार आहे. अय यार अशी असते का राधा. एक जण मला कीर्तनात प्रमाण दिलं. राधा रंगानं दिसते छान तिच्या बेनीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे बरे. राधाशी गोंडे लावणारी का. हे तरुणांनो आपल्या देशाचा 1 नंबरचा बॅट्समन विराट कोहली आहे. इतका भारी खेळतो विराट कोहली. सुंदर खेळतो एकदम. सगळ्यांना आवडतो तो विराट कोहली. स्टेट बॉडी त्याची काय स्टील बॉडी महाराज. 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. जपानचं पाणी पितो. बॉडी म्हणाल तर त्याच्यासारखी कोणाची नाही. 2 रन अशी एका मिनिटात काढतो महाराज. दुसऱ्या खेळाडूचे हाल होतात त्याच्याबरोबर पळायला. अजून जसाची तसा आहे. 37 वर्षाचं वय. 38 वर्षाचा पोरगा अशी सन बॅटिंग करतो. बायकोचं नाव त्याच्या अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहेत. 10-5 कोटी नाही. 50-50 एकरवाले नाही. देशातले अग्रगण्य श्रीमंत क्रिकेटर आहेत. बॉलिवूडची हिरोईन आहे. 2 महिन्याला एकदा दोघं नवरा बायको वृंदावनला जातात. ऐका राधा राणीचं दर्शन घेतात. त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये बसतात आणि हात पुढे करून गळ्यामध्ये कंठी माल धारण करून राधे राधेचा जप करतात. रे कोण 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 या विश्वाचा 1 नंबरचा बॅट्समन. आणि आपली पोरं केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोल्डप्लॅ क्लासिक उडंगरम पनामा कोंबडा मजूर गायच्या. अरे दिदी पोरांनो हे जरा शिका. एक देशातला 1 नंबरचा श्रीमंत खेळाडू साधूला विचारतो कसं जगावं. राधा राणीचं भजन करतो आणि आपण त्या राधेला काही पण म्हणायचं नका. असं म्हणा घशाला कॅन्सर होईल तुमच्या बरं का. असं म्हणू नका. म्हणायचंच असेल तर वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम. वृंदावन का कन जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम. म्हणायची तर अशी राधा म्हणा. राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधेबद्दल चांगलं म्हणा. चला अशा गवळणी म्हणत जा. का सांगत होतो. खूप प्रेम केलं गोपाळांनी. कृष्ण दिसला नाही तर रडायचे. तो मधुमंगल नावाचा गोपाळ आहे. ऐका त्याच्या घरी आज जर भाकरी झाली तर 4 दिवसानं पुन्हा तयार व्हायची. ऐका अकोलेकर ऐका घरी घेऊन जा. गरीब होता. एकच धोतर घालायला होतं त्याला. तेच धुवून घालायचा. जाणं होतं अंगावर. पण खूप देवाचं भजन करायचा. एक दिवस देवाचं गोपाळाचं पोरांचं झालं भांडण. होत असतं भांडण. कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुले गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुले गोधने. 5 पोळ्या 3 भाकरी. 5 पोळ्या 3 भाकरी. 5 पोळ्या 3 भाकरी. 5 पोळ्या 3 भाकरी. कानवला एकची पुरी. 1.5 कानवला एकची पुरी. 1.5 कानवला एकची पुरी. 1.5 कानवला एकची पुरी. आधारी रे वनापुरी. आधारी रे आधारी रे वनापुरी. आधारी रे वनापुरी. ठक
आमुची ठाकरवणी खाल्ले शिजोरी आमची ठाकरवणी खाल्ले शिजोरी कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुरे गोदरे कान्होबा निवडी आपुरे गोपाळाचं झालं देवाशी भांडण. ए कन्हैया तू आमच्यात राहायचं नाही. दोघांचं भांडण झालं. माझी गडी गोण कोण भिन्ना निवड यातून आता वेगळे काढा म्हटलं. आणि त्या वेगळ्या पार्टीमध्ये तो मधुमंगल गेला. मग आता देवाने सांगितलं आपापल्या घरचं आण. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळं आपापल्या घरचं घेऊन आले. पण ते मधुमंगल घरी गेला. आई काय बनवलं ग? आई म्हटली मधू भाकर नाही, भात नाही, वरण नाही, असलं काही नाही आपल्या घरात. एक लोटीभर ताक आहे. ताक दे म्हटलं आई दे. ताकाची लोटी घेतली निघाला बघा. आणि अर्ध्या रस्त्यात आला तर वाऱ्याच्या झुळकीनं ते ताकाचा वास आला. आणि तो मधुमंगल म्हटलं राव हे ताक जरा आंबट आहे, चिंबट आहे, वास येतो ह्याचा, नको 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 नको. झाडाखाली बसला रडायला लागला. देवा किती गरीब केलं रे मला. मला तुझ्याकडे काही आणता येत नाही बाबा. तू रोज आमची मधुकरी आणतो, आम्हाला जेवायला आणतो, तुझ्या हातचं देतो, पण आज आम्हाला तुमच्याकडं आणायला काही नाही. रडत होता. तिकडं पेंद्या वाकड्या बोबड्या पोरं आली. आपले 10:15 वाजल्यामुळं सगळ्यांच्या चोऱ्या भगवंतानं पाहिल्या. आणि भगवान म्हटले का रे तो मधुमंगल नाही आला. पोरं म्हटलं तुम्ही उगाच पाठला देवा, त्याच्या घरी काही नाही. असं म्हणत म्हणत भगवंताला दया आली. आणि विश्वाचा मालक त्याच्या घराकडे धावला. अकोलेकर ऐका. एका झाडाखाली मधुमंगल बसलेला दिसला. भगवंताला येताना पाहिलं. कन्हैयाला ताकाची लोटी अशी पाठीमागं धरली. त्या नको म्हटलं दाखवायला, आंबट आहे, मागं धरली. विश्वाच्या मालकाने त्याला विचारलं का रे सगळे पोरं आली तू का नाही आला रे? तर म्हटलं देवा कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. तू आम्हाला अशी गरीब दिली बाबा, आमच्या अंगावर कपडे नाही, काय आणावं तुला. असं म्हटल्यावर भगवंताने त्याला प्रेमाची मिठी मारली. हो अशी मिठी मारल्याबरोबर झालं काय, पाठीमागं जे ताक धरलं होतं का ते सगळं अंगावर सांडलं. भगवंताच्या काही याच्या काही पोटावर पाठीवर हातावर सगळं ताकच झालं. वास यायला लागला. भगवान म्हटलं का रे खोटं बोललाच, माझ्याशी ताक आणलं होतं ना. तर म्हटलं देवा हे ताक आंबट आहे, 4 दिवसाचं शिळ आहे, तुम्ही खाताल की न खाताल म्हणून आलो नाही. माझ्याकडे बघा, पहिलं चरण कळेल, अभंग कळेल, 1 वर्षभर काल्याचं कीर्तन ध्यानात राहील तुमच्या. ऐका ऐका. विश्वाच्या मालकाने त्याचा हात समोर घेतला. त्याच्या हातावर जे ताकाचे टिपके सांडले होते ना ऋषी महाराज, आपल्या जिभेनं असे चाटून पुसून खाऊन टाकले. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं खाय त्यांची हरी हरी पाहता गोबरी पाहता
दीपक महाराज पाहता गोवळी गोवळे साधे गोपाळे पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या खाय त्यांची उष्टावळी विठोबार कुमार ताली वाजवा ताली वाजवा अभंगाचं एक चरण आपण पाहिलं. मला भरपूर दिवस यायचे तुमच्या गावात, त्यामुळं पुढचे चरण पुढच्या वेळेला. एक एक चरण आज मात्र एक. पाहता गोवळी अभंगाचं पहिलं चरण झालं. आजचा जो दिवस असतो ना तो काल्याचा असतो. काल्याच्या कीर्तनाला दहीहंडी आली, कृष्ण कन्हैयाची समाप्ती आली की मग 10-5 मिनटं कन्हैयाचं चरित्र सांगावं लागतं. सगळ्यांना माहिती आहे, वसुदेव देवकीचं लग्न चालू असताना अचानक लग्नामध्ये एक विघ्न झालं. आकाशाच्या वाणीनं सांगितलं, कंसा जर बहिणीचं लग्न लावतो ना तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. हातामध्ये शस्त्र घेतलं, हात तो धरला, मारू नकोस, माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल. 6 मुलं कंस मामानं मारली. 7वा गर्भयोग माईन नष्ट केला. 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. फार छान दिसायला लागली देवकी माता. आणि माझ्याकडे बघा, 9 महिने 9 दिवसानं भगवान प्रगटित झाले. अयोनी संभव नोही काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती नंदाच्या घराला. भजनी गोकुळाला टोपलीमध्ये उचलून घेतलं. कड्या शृंखल्या मोकळ्या झाल्या. 8 वर्षापासून बंदी खाण्यात असणारा वसुदेव मोकळा झाला. देवाला उचललं की माणूस मोकळा होतो. बरं, डोक्यावरती देव घ्यायचा बरं का. भजन करायचं. देव घ्यायचं म्हणजे भजन करायचं, वादी करायची, पांडुरंगाचं नामस्मरण करायचं, भगवान बाबांचं नामस्मरण. देव डोक्यावर घेतला की मग बंधनं मोकळी होत असतात. तसंच झालं, मोकळा झाला. यमुना मैयानं थोडासा त्रास दिला.
पहिलं दर्शन यमुनेला दिलं. यमुना स्थिर झाली. यशोदेला झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. आपला पोरगा यशोदे शेजारी मांडला. रडे माया क्रियाकांत नामामने उठते दूध. कंसाला कळालं 8वा आला. 8वा नव्हता, 8वी होती. गरगर गरगर फिरून मारणार. तिनं सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजा दे कृष्ण गोकुळे जन्मला. इकडं मात्र सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली आणि तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला आणि सगळ्या गावात माहिती पडलं गवळण गावात माहिती पडलं. भगवान महाराज दीपक महाराज ऋषी महाराजांच्या या दणक्यानं सगळ्या गावाला माहिती पडलं. यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. गावाची रांग लागली. आता इथं काय कमी गवळणी नाही बाबा बाबा. एवढ्या गवळणी घरी झोपलेल्या वेगळ्या चिथं वेगळ्या कमी गवळणी. एवढ्या गवळणी सांगायच्या म्हणल्यावर मला 10 वर्ष यावं लागेल. पण आपल्याकडे 2 गायक आहेत, 2 गवळणी सांगायच्या आणि पुढं जायचं. ऐका 10 10:30 तुम्हाला मोकळंच करतो. घरीच निघाले पाहिजे तुम्ही, काळजी करू नका. 10 मिनिटात सगळं संपवतो तुम्ही, काळजी करू नका. गावातल्या गवळणीची रांग लागली. पहिली गवळण भगवान महाराज, दुसरी गवळण दीपक महाराज. दोघांनी एकमेकाची कॉपी करायची नाही आणि पास व्हायचे. तुम्हाला 5 झाले तरच पाकिट आहे बरं का. पास व्हायचं. पास. पहिली गवळण निघाली. अकोला इकडे बघा, मुठभर सोनं घेऊन निघाली. मुठभर सोनं. काय 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 कापूस नाही, सोयाबीनच्या शेंगा नाही, मुगाच्या. मग सोनंच घेतलं हातात मुठभर. श्रीमंत होते. यशोदेच्या दारात गेली. पहिलाच नंबर लागला तिचा. भगवान महाराज पोरगा हातात घेतलं. इकडं बघा, यशोदेच्या पोराच्या चेहऱ्यावर असे सोन्याची मूठ वाळून टाकली आणि ती बाहेर आली. बाहेर आल्यावर बाकीच्याची रांग लागली होती. काहीचा नंबर 2ला, काहीचा 3ला, काहीचा 5ला, काहीचा संध्याकाळी येणार होता. सगळ्या म्हटलं बाई किती भाग्यवानच ग, कधी उरकलं ग बाई, कसं काय उरकलं बाई, एवढ्या पाठ उठली बाई, कधी झालं बाई, का उरकलं बाई, कसं काय झालं, सांग ना बाई. तुझा पहिलाच नंबर लागला. सोन्याची मूठ घेऊन गेलती. यशोदेचा पोरगा पाहिला. सोन्याची मूठ वाळली. काळा आहे का पोरगा तिचा, गोरा आहे का, निळा आहे का, पांढरा आहे का. ती म्हटले एवढं काही विचारू नका. ऐका ना, मी त्या यशोदेच्या पोराला हातात घेतलं. सोन्याची मूठ वाळून टाकी का, जास्त वेळ पाहता यावं म्हणून. पण काय झालं, त्या यशोदेच्या पोराला पाहिलं ना, तो काळा गोरा दिसलाच नाही. मग त्यानं माझं मनच वेधून घेतलंय. पाहिला 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 नंदाचा नंदा पाहिला पाहिला नंदाचा नंदा पाहिला
भगवान महाराज पासच झाले व 100% निकाल लागला. माझ्यातले 2-4 हजार तुम्हाला घ्या. काय बात आहे, वा काय गोड अगदी गायलो. पाहिला पाहिला ते म्हटली बाई पाहिला ना मी यशोदेचा पोरगा. काय झालं बाई, तो काळा गोरा नाही दिसला मला. तेने वेधियले तेने वेधियले तेने वेधियले मन. बाई त्याला पाहिल्यापासून त्यानं माझं मनच वेधून घेतलंय. मला काहीच दिसत नाही, फक्त तो पोरगाच दिसतो. देवच तसा आहे महाराज आमचा. देवासारखं दिसायला कोणी नाही. आपण काळे पांढरे बेंद्रे आपलं काय घेऊन बसलो. आपलं सौंदर्य नाही महाराज. आपल्याला मेकअप करावा लागतो. फेअर अँड लवली लाव, पुढे विकोटर मरिक लाव, पुढे काहीतरी लाव, पुढे आपलं अवघड आहे महाराज. पांढरे झालेले केस काळेच कर, म्हणजे आपलं असं आहे. देवाचं असं नाही महाराज. इतका सुंदर आहे महाराज देव, पाहतच राहावं त्याला बरं का. पाहिल्या वेद लावी म्हणून तेने वेदिले मन. पहिली 5 झाली दीपक महाराज, दुसरा नंबर तुमचा आहे बरं का. सावधान. दुसरी गेली आपल्या अकोल्या गावची होती. 100 रुपयाची नोट घेऊन गेली होती. कमरेला ठेवून ठेवून पुंगळी झाली होती नोट. बिचारी गरीब होती. कोणाच्या तरी शेतामध्ये खुरपण करायची, कापूस वेचायची, गरीब होती. गेली देवाला पाहिला. यशोदेचा पोरगा हातात घेतला. इकडे बघा दीपक महाराज सावधान. 100ची नोट वाळून टाकली आणि ती पण बाहेर आली. तिला विचार बाई पहिले तर दिसलाच नाही गो. तिचं मनच वेधून घेतलं. बाई तुला तरी दिसला का? ती म्हटली मग कसा दिसला? ती म्हटली आई लई गोरी आहे ग, लई गोरी त्याची आई. बाप लई गोरा आहे, पण पोरगा मला सावळा दिसला. सावळा सावरा देखिए ना नंगा, सावरा देखिए ना सावरा देखिए ना ते म्हटले मी काय कमी नाही. ते पण 5 झाले बुवा. आता माझ्याकडं 35 गवळणीत अशा बरं का पाहायचे. 2 वाजतील बघा रात्रीचे, पण संपायच्या नाहीत. आपली वेळ संपली. मात्र असा पाहण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. एक म्हटली बाई तुझं जाऊ दे हरिणे माझी हरिले चित्त. चौथी म्हटली बाई याती कुळ माझी गेले हरपोणी. खूप आहेत महाराज. पाहण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. एक वाक्य सांगतो फक्त. देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या, अकोला 1-2 मिनटं ऐका. देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या त्या MH15, MH16, MH18, MH20, MH22, इकडे बघा MH25, MH30, इकडे बघा काय होत नाही, इकडे बघा MH45 नाही MH30. 15 ते 30 या वयोगटातल्या, पाशिंग नाही कुठलीही, 15 ते 30 या वयोगटातल्या मुली होत्या. भरपूर आहेत तिथं. सकाळी दुपारी संध्याकाळी यशोदेच्या घरी जायच्या कन्हैयाला पाहिलं. पाशिंग ध्यानात ठेवा. 15 ते 30 वयोगटातल्या, सकाळ दुपार संध्याकाळ. फक्त जाताना नवीन मेकअप करायच्या, नवीन साडी घालायच्या. दुपारी नवीन मेकअप नवीन साडी, संध्याकाळी नवीन मेकअप. 14 जानेवारी जवळ आली, आता तुम्हाला येईलच ते. आता नवीन साडी नवीन मेकअप, नवीन साडी नवीन मेकअप. रोज यशोदेच्या घरी जायच्या. इकडे बघा इकडे बघा. आणि त्या यशोदेच्या पोराला पाहायच्या. झालं काय होतं, एक 2 मजल्याची इमारत होती गोकुळात, आणि दुसऱ्या मजल्यात एक MH95 राहिलं वरती. कोण कोण? 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आलेली. वरून खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं. सकाळी पोरी इकडंच जातात, दुपारी इकडंच जात, संध्याकाळी इकडंच जात. बरं जातात कुठं? तिला दम नाही निघाला. 95 काठी टेकत काठी टेकत काठी टेकत MH15 ते 30च्या पोरीनं आडवी आली. जशी म्हातारी पाहिली त्याच्या पोरी म्हटलं ए डंगरे तुझं काय काय मातात? म्हटलं अगं डंगरे म्हणा म्हातारी. जाता कुठं ग इकडं? अजून माहिती नाही का तुला? काय यशोदीला मुलगा झाला, गावच्या पाटलाला राजाला मुलगा. कधी? 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं? मत्स्य, उर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, वेदांग, अशी 1000 आहे. किती नाव आहे?
1000 अशी नावं ठेवा जरा आपल्या लेकराची. एका पोराचं नाव काल ऐकलं मी, टिप्या नाव आहे. टिप्या टिप्या काय नाव? हे टिप्या बाबाला पाणी द्या अशी काय टिप्या आणि काय नाही. अरे इतके चांगले नाव असतात. एका पोराचं मुंबईला नाव आहे सनलाईट. सनलाईट दीपक महाराज. इतकं काळ आहे महाराज, अंधारात तर दिसतच नाही, सूर्य उजाडल्यावर सुद्धा दिसत नाही. नाव त्याचं सनलाईट आहे महाराज. काय नाव. अरे इतके चांगले नाव. मत्स्य कुर्म वराह वामन जनार्दन गोविंद ठेवतच नाही. देवाचं नाव मुखाला येईल असं ठेवा. एवढे नाव 95ने ऐकले. 95चं नाव होतं मालू. काय नाव होतं गवळणीचं? मालू. मालूला वाटलं बाई माझंच राहिलं पाहायचं. सगळ्या गावाने पाहिलं. पोरी गेल्या निघून. 95ने दुपारीच आंघोळ केली. तिला थंडी जमत नव्हती. दुपारीच आंघोळ केली आणि त्या 95च्या लग्नात म्हणजे मालूच्या लग्नात पैठणचा शालू दिला होता तिला. तो तिनं काढला. पुतळ्या डोरलं साखळी पैंजण कंबरीला कंबरपट्टा नाकात नथ घालुनी सगळा थाट माट करुनी ग वेळ कमी आहे नेसले ग शालू पै निघाली. हो तिनं शालूच काढला. आता भारी शालू होता. किनारपट्ट्या चांदीच्या, मोरपिसाचे पंख, कारखान्याचं चित्र होतं त्याच्यावर. कारखान्याचं साडीवर कारखान्याचा भोंगा, ऊस भरणाऱ्या बाया, अशोकाची झाडं, असं रेखीव चित्र होतं. मालूनं शालू काढला. इकडं मालूनं शालू काढला. नेमका तिच्या डोळ्यानं धोका दिला. 95 वय झालं. किनारपट्ट्या खाली गेल्या. मोरपिसाचे पंख वर आले. कारखान्याचा भोंगा उलटा झाला. ऊस खाली पडला. बैलगाडीचे चाकं वर गेले. म्हणजे चित्रातले नीट ऐका. चित्रातले मालू नेसले उलटा शालू. मालू नेसले उलटा शालू. बरं एवढ्यावर थांबली नाही. पोरीचा मेकअप पाहिला होता. मेकअपची पेटीच हाताला आली. पहिल्यांदाच लाली लागली हाताला. लावायची होती वाटाला पण हातानं असा लखवा दिला. लाली लागली डोळ्याला. काजळ भरायचं होतं डोळ्यात. काजळ लागलं होटाला. गप्पा नाही प्रमाण आहे का. होटो पे काजल नैनो में लाली. होटो पे काजल नैनो में लाली. गालों पे टिकली लगाते चली. दीवानी बनी गवळण दीवानी बनी. मालूचा मेकअप उलटा झाला. मालूचा शालू उलटा झाला आणि मालू 10:30ला आपल्या रस्त्याला लागली. जशी मालू निघाली तशी तिचा MH 110चा नवरा आडवा आला तिकून. ते गेलं तर गावात पत्ते खेळायला. त्याला पत्त्यातली राणी दिसायची. त्यानं लांबूनच पाहिलं. बाबो म्हणला आपली बायको तर खाली आली आज. बरं आली तर आली. लग्नातला शालू नेसली. लग्नच आठवलं त्याला महाराज. 110ला मृगनयना रसिक मोर गजलच गायली त्याने. नाट्यगीतच गायलं. मालू कुठं निघालीस? वय म्हटली टांगऱ्या बाजूला. असा जन्मभर आडवाला वारीला नाही भाजण्याला नाही. काय ग तुझं चालली कुठं? यशोदेला मुलगा झाला गावच्या राजाला. त्याला पाहायला चालले. अगं तिथं 1000 गवळण येत. मग हसतील तुला हसतील का? तुझा मेकअप उलटा झालाय मालू. शालू पण उलटा झालाय. मालूचं उत्तर घरी घेऊन जाण. 1 वर्ष ध्यानात ठेवा. हे आमच्या शंकर महाराजांचे उपकार आहेत. हे इतका सुंदर कार्यक्रम होतोय ना. ऐका ऐका. मालू म्हटली मालक आता हा मेकअप नेट करण्यात, शालू नेट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर देव पाहायचा राहील, भगवानगड पाहायचा राहील, देवाची वारी राहील माझ्या आयुष्यात. आपलं असंच झालं. या राहण्यात या नटण्यात आयुष्य निघून गेलं. अजून कोणी पंढरपूर पाहिलं नाही. काहीला आळंदी माहिती नाही. काहीला पंगत नुसतं खाते पंगत माहिती नाही. वर्गणी माहिती नाही. अरे रे 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 जन्माला आला आणि मेला काय फायदा रे राजा. कधीतरी दुसऱ्यासाठी जगा. कधीतरी पंगत देऊन बघा. दिवानं बना. अरे आमचा हा शंकर भाऊ दिवाना झाला ना महाराज. 108 कथा करायच्या गायीसाठी. दिवानं बना रे दिवानं. दिवानं बनलं पाहिजे तरुणांनो. आता पुढच्या वेळेला आल्यावर तुमच्या तरुणांसाठी कीर्तन करेल मी. आता 10:30 वाजले. मी दिवानं बनलेला महाराज आहे महाराज. इतके कथा इतके कीर्तन आहेत महाराज. आता हेलिकॉप्टरने आणलं लोकांनी मला. चकलंब्याला कार्यक्रम ठेवला होता. 5 क्रेनला दही अंडी बांधली. अशी 1 लाख लोक होते कीर्तनाला. 5 क्रेनला दही अंडी बांधली. मला हेलिकॉप्टरने आणलं होतं. आता एक कार्यक्रम आहे 2026 मध्ये. समुद्रात काल आहे दीपक महाराज. समुद्रात सौराष्ट्र सोमनाथला काल आहे. 3 मुख्यमंत्री आहेत. हेलिकॉप्टरनीच महाराज आणायचं आणि हेलिकॉप्टरला दही अंडी बांध. मीच महाराज आहे. कीर्तन माझंच काल्याचं. कुणी करत नाही असं. गवळणी हेन तेन ते बांधली गाठण ती सोडली. ते रोजच चाललं ना मला. कवर ऐकायचं ते. आता नवीन असलं पाहिजे मालू. नवीन असली पाहिजे गवळणी. नवीन असल्या पाहिजे चाली. नवीन पोरं महाराज मजा येते ना. हे नवीन तरुण पिढी आहे. संपूर्ण असं वाटतंय. पण 10:30 वाजले. वेळ झालेली. मला पण सकाळी खूप दूर कीर्तन आहे. जास्त वेळ झाली त्याबद्दल माफी मागतो. आणि मग आता पाण्याचा कार्यक्रम आटोपला. रांगायला लागला. रांगता रांगता देव मोठा झाला. आलं तरी या रे लागे. सगळे पोरं मागं आली.
मग सगळ्या गावात बोबाटा झाला, पोरी चोरी व्हायला लागली. म्हणते नंदाची आजी चोरी केली खरे, दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली नात. मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत, हे गे बाई आमासी पावेना, यशोदे बाळ तुझा काना, तो सुधिंगाना, यशोदे बाळ तुझा काना, तुझवर तो सुधिंगाना. यशोदा म्हणते बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतय गोजीरवाण, काय सांगता गाराने ग गोकुळच्या दारी. सावळा गे चिमणा माझा, गवळणीत शोभे राजा, सावळा गे चिमणा माझा, गवळणीत शोभे राजा, तुम्ही एवढ्या ढाल गजागे गोकुळच्या दारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या दारी. यशोदा ऐकत नाही, देवानं घरात कोडी केली. आई नको गे, आई नको गे, ओ आई मज मारू नको गे, नाही नाही मी पाहिली माती, पाहिली माती. आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले यांची चाल इतकी गोड म्हणायची महाराज. आईचं चित्र डोळ्यासमोर उभं राहायचं. यशोदेला कळालं आणि मग सांगितलं उद्या जाई रानात खेळ सुरू झाले, लगोरी हमामा अनेक प्रकारचे खेळ खेळले. गोपाल दमले. 8 दिवस झाले. म्हटले आम्ही सगळ्या पोरांनी शंकर महाराजांच्या विनंतीला मान देऊन कथा ठेवली आणि कथा 27वी साजरी झाली. भागवत ऐकलं, पेंद्या ऐकला, बोबड्या ऐकला, द्रौपदी ऐकली. आता देवा तुमचा प्रसाद द्या. भगवंतानं तो प्रसाद या दहीहंडीमध्ये 7 दिवसाच्या काल्याचा ठेवलाय, तो तुम्हाला हातामध्ये मिळेल. आणि तो प्रसाद भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ गोपाल कृष्ण भगवान की जय. 2 हात वर करा सगळ्यांनी, 2 हात वर काढा, रगीतून हात काढा, काढा काढा. अकोला आता पुढच्याच वर्षी हात वर करा, हात वर करा. ज्याचा हात वर आहे त्यानं म्हणा जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. बोला बोला जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. आहा, जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा हरी बोल, जय गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर नारायण